गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर काल आपण इथं हायवेला कुठं थांबायची सोय नाही झाली, त्यामुळे हॉटेलमध्ये थांबलो होतो. हे हॉटेल पण आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय म्हणून स्वस्तमध्ये दिलं होतं आपल्याला. ते दादा होते खालचे, त्यांनी. तर चला जाऊया आता. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण जात आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी. तर आज दिवस 10वा आहे. तर सकाळ सकाळ उठून निघालोच होतो. तर इथंच जिथं राहिलं होतं तिथंच पोहे भेटत होते, मग पोहे खायला आता. हे पाहू शकताय पोहे, ह्याच्यात बटाटा मिक्स करतात पोह्यात. आपल्या इथं कसं डायरेक्ट पोहे असते, इथं बटाटा मिक्स होऊन देतात पोहे. काय माहीत काय लॉजिक आहे. चला पाय बाय. लय बिझी रोड आहे हो, नुसत्या गाड्याच गाड्या, ट्रकच ट्रक चालल्यात नुसते. काल ह्याच रोडला ॲक्सिडेंट झाला होता. तर मध्ये मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज आहे दिवस 10वा. 10व्या दिवशी मी पेट्रोल टाकायला आलोय गुजरातमध्ये. कोणसा गणेश इधर आहे. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यात आज दिवस आहे 10वा. 10व्या दिवशी आपण गुजरातमधील कच्छ या गावात आहे. तर तिथं पेट्रोल टाकायला आलेलो आहे. इथं जे पेट्रोल टाकणार होतं ते व्हिडिओत घेणार म्हणलं की पळून गेला. तर इथं पेट्रोलचा रेट आहे 94.94 रुपये. तर आज तुम्हाला दाखवतो की मी टाकी फुल करायला किती पेट्रोल लागतंय गाडीला. तर चला दाखवतो तुम्हाला. आणि आजची पेट्रोलची मदत मला टोटल 700 रुपये आलेले आहेत. एक हर्षवर्धन निकम माझा मित्र बारामतीचा, आणि एक स्वप्नील गोरे म्हणून आहे, त्या मित्रांनी एक पाठवलेत. असे 700 रुपये आलेले आहेत आपल्याला पेट्रोलसाठी. तर आणि टाकी फुल करायला किती पैसे लागतात मी ते पण दाखवतो. आणि तुम्हाला जरी मदत करायची असली तर मी इथं फोनपे नंबर देतो, तुम्ही पण मदत करू शकताय. तर चला पाहूया किती पेट्रोल बसतंय गाडीत आता. मित्रांनो पाहू शकताय 00 डॉलर. 94.84. कारण राजस्थानमध्ये गेल्यावर पेट्रोल महाग होईल, त्यामुळे इथंच फुल करून घेतोय. आंदो ऊपर आ जाएगा ना. बस बस बस. इथं रेट कमी आहे पेट्रोलचा, त्यामुळं 880 रुपयात फुल झाली. नाही तर 1000च्या वरती लागतं, आणि पेट्रोल पण गाडीत शिल्लक होतं. तर चला मित्रांनो. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आता जवळपास आजच्या दिवसाचं 130 किलोमीटर प्रवास करून थांबलोय. जरा इथं बसायला मंदिर दिसलं, बसाय हे होतं. गाडी थंड व्हायला जरा वेळ देतोय गाडीला, 15 मिनटं म्हणून थांबलोय. ऑलरेडी एक ब्रेक घेतला होता, तिथं मी व्हिडिओ काढला होता. तिथं 10-15 मिनटं थांबलो होतो. त्यावेळेस एकदा ब्रेक दिला होता गाडीला, आणि आता परत एकदा ब्रेक देतोय. 130 किलोमीटर झाली. तर मी पण थोडं रिलॅक्स होतो, गाडीला पण ब्रेक देतोय. त्यामुळे बसलोय. आपलं हनुमान मंदिर आहे इथं, मंदिरात बसलोय. चला. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ही यात्रा. आता आज आपण गुजरातमध्ये आलेलो आहे. सर गाव कुठलं आहे गुजरातमध्ये? गुजरात बलगाम गाव, गुजरात कांग्रेस, बनासकांठा. त्यांना सरांनी माझ्या गाडीवरची पाटी वाचली, आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मी इतक्या लांब चाललोय. तर त्यांचं काय मत आहे सर? तुम्हाला काय वाटतंय मी इतक्या लांब चाललोय इथं? बहुत अच्छा लगा, बढ़िया लगा। अब तुम इतनी यात्रा करते तो और मजा आती हमको, तो आनंद आ गया, अच्छा लगा। और कुछ कहना चाहेंगे? नहीं, ठीक बढ़िया बढ़िया, अब मजा करो। 12 ज्योतिर्लिंग के दर्शन करके धन्य हो गए, और आगे भी काम जारी रखे अपना। बोलिए काका है, काका, बोलिए कुछ। बस वो अच्छा है। गुजरात में आया तो बहुत अच्छा है। गुजरात में बढ़िया बढ़िया लगा, बढ़िया बढ़िया लगा है हमको भी, आपको सुखी रखे। हमको भी बढ़िया लगा है। मित्रांनो, हे सगळे मी इथं थांबलो होतो भाई जरा. भाई जैसा ही हम दो हाँ। सब भाई हिंदू है। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज दिवस आहे 10वा. तर आज गुजरातमध्ये शेवटचा दिवस आहे. गुजरातमध्ये जेवायला मी 4 दिवस ही थाळी खात होतो, गुजराती थाळी. त्यामध्ये काय आहे, काही ठिकाणी अनलिमिटेड असते, काही ठिकाणी लिमिटेड असते, पण त्यात पोट भरतंय पूर्ण. कारण डाळ भात पण येतंय, आणि चपात्या बिपात्या सगळं येतं एकत्रच. मग त्यामुळं ही घेतोय. नाही तर असं भाजी घेऊन ही घेऊन भात ते सगळं 200च्या वरती जातं. हे 150
नाही ते 130मध्ये भेटून जाते. काही ठिकाणी अनलिमिटेड असते, काही ठिकाणी लिमिटेड असते. आता इथं लिमिटेड आहे, काही ठिकाणी अनलिमिटेड होते. पण हे विशेष गोष्ट ही आहे की गुजरातमध्ये चपात्या भेटतात. आता इथनं पुढं आपल्याला चपात्या भेटणार नाही, पाहू शकता. गुजरातमध्ये छोटे आहेत चपात्या, पण चपात्या आहेत. पण इथनं पुढं आपल्याला चपात्या भेटणं अवघडच आहे. तर मित्रांनो तुम्हाला बघा इथनं पुढं आता जेवणाचे हाल होणार आहेत. तर हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ट्रिप ऑल इंडिया टूरच करत आहेत. हे दादा आहेत, हे गुजराती आहेत, पण हे महाराष्ट्रात त्यांनी खूप दिवस काम केलेलं आहे. तर त्यांना मराठी येते. मी तर एका जणाला म्हणलं मराठी, तर त्यांनी ह्यांना बोलून आणलं. तर हे चांगल्यापैकी मराठी बोलतात. तर दादा काय म्हणायचं तुम्हाला, मी इतक्या लांब जातोय? बोला. काय पुरा इंडियामध्ये घुमायचं आहे. 12 लिंकची हां यात्रा आहे. हां आम्हाला तुम्हाला भेटून चांगला बरा वाटून. हां. तुम्हाला मराठी कसं काय जमती? मराठीमध्ये मुंबईमध्ये मी 21 वर काढले. 21 वर्ष काढले का? बर बर बर. तस मित्रांनो चांगलं वाटलं इथं येऊन. मराठी बोलणारा माणूस भेटलं. त्यांनी मला जेवताना पण विचारपूस केली, म्हणले अजून काय द्यायचं काय नाही. तर हे इथं काम करतात. तर मित्रांनो हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ही यात्रा. त्याचा दिवस आज 10वा आहे. 10व्या दिवशी आपण आपल्या ट्रिपमधल्या 4थ्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे, राजस्थान. गुजरातमधनं राजस्थानमध्ये प्रवेश केला होता आणि आपण ही आपली पॅशन प्रो ही गाडी घेऊन आलेलो आहे. ही गाडी 5व्यांदा राजस्थानमध्ये आलेली आहे. तरी आणि आता आपण इथं एक थंड हवेचं ठिकाण आहे माउंट आबू म्हणून, तिथं जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रात कसं काय महाबळेश्वर आहे, तसं इथं माउंट आबू म्हणून आहे. तर इथं ऑलरेडी थंड हवा सुटायला लागली. तर तिथं जाणार आहे आता आपण थोड्या वेळातच. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण तुमचा भाऊ 4थ्या राज्यात पोहोचला आहे. अजून आपल्याला 21 राज्य, टोटल 25 राज्यात जायचं आहे आपल्याला. तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सेंड करा, जे फिरायला नको म्हणतात त्यांना. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रोवर 4थ्या राज्यात पोहोचला आहे आता. चला बाय बाय. हां तब्बल 4 दिवस आपण गुजरातमध्ये होतो. म्हणजे 4 मुक्काम गुजरातमध्ये केल्यानंतर आपण 5व्या दिवशी राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानमध्ये एकच मुक्काम होईल असं मला वाटतंय. एक होतंय का 2 होतंय काय माहिती, एकच होईल माझ्या अंदाजाने. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. का तुमचा भाऊ 4थ्या राज्यात पोहोचला आहे राजस्थान. अजून आपल्याला 21 राज्य जायचे आहेत. अजून टोटल 25 राज्यात फिरायचे. तर काही मित्रांनो तर इथं मला दिसलं होतं माउंट आबू म्हणून, जवळच होतं थंड हवेचं ठिकाण. पण त्याला जायचं म्हणलं की 1 दिवस वाढला अजून. कारण त्याला गाठागाठाचे रस्ते 60 किलोमीटर होतं इथनं. आणि यायला परत तिकडून रिटर्न फिरून इथंच यायचं, इकडून असं जायचं 1 दिवस. आणि 1 दिवस अजून वाढला असता. मग त्यामुळे ते कॅन्सलच केलं मी. ते माझ्या शेड्यूलमध्ये नव्हतंच. पण मॅपमध्ये मला दिसलं की माउंट आबू म्हणून आहे. मग आपल्याला रोडच्या कडेला दिसतंय, पण ती मॅपमध्ये रोडच्या कडेला म्हणजे 60 किलोमीटर आत होतं. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सेंड करा. चला बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज त्याचा 10वा दिवस आहे. तर 10व्या दिवशी आपलं कंप्लीट 3000 किलोमीटर कंप्लीट झालेत. अजून 20 किलोमीटर वरती होईल. आजच्या दिवसाचं 450 किलोमीटर कंप्लीट होईल थोड्या वेळात. मला जिथं थांबायचं आहे त्या ठिकाणी. आणि एकदम बेकार पिछवाड्याची हालत एकदम बेकार झाली. जवळपास 450 किलोमीटर आज कव्हर केलं. जास्त कुठं थांबलो नाही, काय कुठं स्पॉट पाहिला नव्हता, काय नव्हता. त्यामुळे इतकी घाण बेकार पिछवाड्याची तर लय हालत बेकार झाली. मग अशी मी साईडला एक पुलाचं नसतं का आपलं हे केलेलं असतं कट्टा, तेव्हा बसाय गेलो होतो. चला आपलं थांबायची व्यवस्था केली पाहिजे आता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण तुमचा भाऊ बघा किती मेहनत घेऊन चाललेला आहे. तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. चला बाय बाय. हेल्मेट घालून टाकी असं पत्ता व्हायला लागली काय. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आता काय झालं, अचानक एक ट्रक चालला होता. ट्रकच्या पुढनं काय म्हणजे ट्रक त्या साईडनी चालला होता आणि मी अलीकडच्या साईडनी चाललो होतो. ट्रककडनं पटकेच गाय पुढं आली एकदम अशी एकदम. गाडी 60 होती त्यामुळं कंट्रोल झाली. म्हणजे
चाका वगैरे स्लिप न करताच गाडी थांबवली. मग असं धक 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 व्हायला लागलं ना, कारण पाठीमागनं गाड्या लय फास्ट येत होत्या. पाठीमागच्यानी पण कंट्रोल केली, नाही तर मी त्या गाडीला नक्की जाऊन धडकलो असतो. जर थोडं अजून जर स्पीड असतं ना 70-80चं जरी, ते मला कंट्रोलच झाली नसती गाडी डायरेक्ट त्या गाडीला जाऊन धडकलो असतो. इकडं राजस्थान हरियाणा आणि ह्याच्यात हेच प्रॉब्लेम आहे. राजस्थान हरियाणा गुजरात MP मध्ये गाया मोकळ्याच असतात. आणि मेन म्हणजे माझं लक्ष असतं सगळीकडं, पण तिकडून तो ट्रक चालला होता आणि ट्रकच्या पुढं आली ती कळलंच नाही, कारण ट्रकच्या आडनं आली ना गाई, त्यामुळं एकदम धक 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 व्हायला लागलं. काय मग पाठीमागचा बी थांबला बरं झालं, नाही तर पाठीमागच्या इंडस्ट्रीने दिली असती मला. तर चला मित्रांनो, आता राजस्थानमध्ये पालीच्या जवळ आहे. तर पाहतोय आता पेट्रोल पंप होती काय म्हणतात, नाही तर हॉटेलवर थांबू, रूमवर बघू कसं होतंय. तर तुम्हाला पूर्ण जर्नी पाहिजे असेल तर फॉलो करून घ्या मित्रांनो. चला बाय बाय. महादेव मित्रांनो, आज आहे आपल्या बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ट्रिपचा दिवस 10वा. आता आजच्या दिवशी आपण थांबलो आहे ह्या मंदिरामध्ये. डोरो श्री महाराज मंदिर आहे, यांची जिवंत समाधी इथं, आणि हे 150 वर्ष पूर्वीपासूनचं मंदिर आहे. तर इथं थांबलोय आपण. तर हे बाबा आहेत, त्यांनी आपल्याला जेवण वगैरे दिलं, जेवलं वगैरे. इथं जेवायची पण सोय यांच्याकडे होती. तर आता थांबलोय तिकडे, टेंट लावलाय आणि ह्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. आता झोपायचे. उद्या सकाळ 6-6:30 वाजता आपण इथनं निघणार आहे. तर चला बाबा, धन्यवाद.